हेलो फ्रेंड, नमस्कार। आप लोगों ने देखा ही होगा कि डिश क्या है। तो डिश है एक ऑमलेट, मतलब अंड्याचा पराठा। अंड्याचा पराठा बनवण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही तवा गॅसवर ठेवा. त्यानंतर 2 अंडी घ्या. अंडी घेतल्यानंतर गॅस अंडी घ्या. अंडी फोडून घ्या. अंडी फोडल्यानंतर त्यामध्ये थोडं जिरं, कांदा आणि नमक टाका. तुम्हाला दिसेल असेल त्याप्रमाणे. अंडी फोडून घ्या. फोडल्यानंतर त्यामध्ये कांदा, नमक आणि जिरं थोडंसं, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच नमक आणि थोडं हळदी. नंतर एक छोटा चम्मच तिखट घ्या. नंतर पुन्हा मीठ टाकत आहे, सॉरी ते स्किप करा. नंतर तवा गॅसवर आहे, तो पण तापत आहे. थोडं तापल्यावर आधी सगळ्यात पहिले मिश्रण फेटून घ्या. मिश्रण फेटल्यानंतर ते पुढीलप्रमाणे तुम्हाला दिसणार. मिश्रण एकजीव झाल्यानंतर आता तव्यावर ते मिश्रण टाका. पहिले आधी थोडं तेल टाका. त्यानंतर त्यावर मिश्रण जसे मी टाकत आहे तशा प्रकारे टाका. थोडं गोल्ड राऊंडमध्ये एक ऑमलेट तयार होणार. सोपी आणि साधी रेसिपी आहे. आय होप तुम्हाला ही माझी छोटीशी रेसिपी आवडली असेल. मी साध्या प्रकारे ऑमलेट बनवत असते ना. मी त्यामध्ये मसाला वगैरे ना कुठला ब्रेड यूज करत. त्यामुळे हा एक पराठा अतिशय हेल्दी आणि सोपी आहे. गॅसवर टाकल्याबरोबर थोडं साईडला मतलब थोडं पसरून घ्या जिथे कुठे एक्स्ट्रा मटेरियल असेल ते, आणि थोडं चमच्याने साईडचं फ्लिप करा. त्यानंतर तो एक पराठा चिटकणार नाही. थोडंसं तेल वगैरे टाकून घ्या. त्यानंतर थोडं पलटून घ्या. ज्या प्रकारे मी पलटत आहे तसे पलटून घ्या. त्याने थोडा एक पराठा पलटून घ्या आणि थोडंसं थोडंसं अजून गॅसवर होऊ द्या. थोडंसं मी गार्निशसाठी तेल टाकत आहे मला, आणि थोडा वेळ त्याला थोडंसं अजून होऊ द्या. या प्रकारे हा एक पराठा तयार होतो. आई होप आप लोगों को माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब चॅनल. थँक्यू फ्रेंड्स.